FYBAच्या राज्यशास्त्र विषयाच्या सेकंड सेमिस्टर संबंधित भरपूर महत्त्वपूर्ण असे MCQ क्वेश्चन्स देत आहे। तरी विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। MCQ क्वेश्चनला सुरुवात करतोय। घटनेनुसार भारताचा सर्वोच्च प्रमुख टिंबटिंब असतो। या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रपती। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताचा सर्व राज्यकारभार टिंबटिंबच्या नावाने चालतो। या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रपती। राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवण्यासाठी वयाची अट टिंबटिंब वर्ष असते। या प्रश्नाचं उत्तर आहे 35 वर्ष। राष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? या प्रश्नाचं उत्तर आहे 5 वर्षांचा असतो। राष्ट्रपतींना टिंबटिंब पद्धतीचा वापर करून पदावरून दूर करता येते। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे महाभियोग पद्धत। त्यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी कोणत्या मतदान पद्धतीचा वापर केला जातो किंवा टिंबटिंब प्रकारच्या मतदान पद्धतीचा वापर केला जातो? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत। त्यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वरीलपैकी सर्व, म्हणजेच लोकसभा निर्वाचित सदस्य, राज्यसभा निर्वाचित सदस्य आणि विधानसभा निर्वाचित सदस्य या सर्वांना राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार असतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद। यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे विद्यमान राष्ट्रपती कोण आहेत? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे रामनाथ कोविंद। राष्ट्रपतीला टिंबटिंब रुपये मासिक वेतन प्राप्त होते। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 5 लाख रुपये। त्यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रपतीला राज्यसभेत टिंबटिंब सदस्य नेमण्याचा अधिकार असतो। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 12। त्यानंतरचा प्रश्न आहे, संसदेचे अधिवेशन बोलविण्याचा व वटहुकूम काढण्याचा अधिकार टिंबटिंबला असतो। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे राष्ट्रपतींना हा अधिकार असतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा टिंबटिंब प्रकारचा सभापती असतो। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पदसिद्ध। त्यानंतरचा प्रश्न आहे, उपराष्ट्रपती म्हणून खालीलपैकी काय मिळत नाही? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वेतन। त्यांना अधिकार, कार्य आणि मान असतो, परंतु वेतन मिळत नाही। उपराष्ट्रपतींची निवड कोणाकडून केली जात असते? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे लोकसभा आणि राज्यसभा सदस्य। त्यानंतरचा प्रश्न आहे, पंतप्रधान हा टिंबटिंब प्रकारचा प्रमुख असतो। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वास्तव प्रकारचा प्रमुख असतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, खातेवाटप, मंत्रिमंडळाची निर्मिती, मंत्रिमंडळाची बैठक बोलाविण्याचा अधिकार टिंबटिंबाला असतो। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पंतप्रधानांना असतो। पंतप्रधान हे बरोबर उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, पंतप्रधान व मंत्री सामूहिकरित्या टिंबटिंबाला जबाबदार असतात। लोकसभा। भारताचे विद्यमान पंतप्रधान कोण आहेत? नरेंद्र मोदी। धोरण निश्चिती, अंमलबजावणी, प्रशासन चालवणे ही कामे टिंबटिंबची असतात। मंत्रिमंडळ। मंत्रिपरिषदेतील सर्वात महत्त्वपूर्ण मंत्री कोणते असतात? कॅबिनेट मंत्री। राज्यपालाची नेमणूक आणि बरखास्ती टिंबटिंबकडून केली जाते, राष्ट्रपतींकडून। राज्यपाल हा राज्यातील विद्यापीठाचा टिंबटिंब असतो, कुलपती असतो। राज्यपालाच्या नेमणुकीपूर्वी सल्लामसलत करावी ही सरकारी आयोगाने शिफारस केली आहे। राज्यपालाच्या नेमणुकीपूर्वी टिंबटिंबने सल्लामसलत करावी ही सरकारी आयोगाने शिफारस केलेली आहे। उत्तर आहे मुख्यमंत्री यांनी। राज्यपालांना मदत व सहाय्य करण्यासाठी टिंबटिंबची निवड केली जाते, मुख्यमंत्री यांची निवड केली जाते। मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ टिंबटिंबला जबाबदार असतात, विधानसभेला जबाबदार असतात। मुख्यमंत्र्यास कोणती जबाबदारी पार पाडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते? बरोबर उत्तर आहे मंत्रिमंडळ निर्मिती व खातेवाटप। राज्य मंत्रिमंडळाची बैठक केव्हा होते? आठवड्यातून एकदा। घटनेच्या कोणत्या कलमात संसदेविषयी तरतूद आहे? 79व्या कलमामध्ये संसदेविषयी तरतूद आहे। संसदेत खालीलपैकी कोणाचा समावेश असतो? बरोबर उत्तर आहे राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा। लोकसभेची सदस्य संख्या टिंबटिंब इतकी आहे।
याचं बरोबर उत्तर आहे अ 545. विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्यासाठी दिलेले आहेत. या विषयाच्या संबंधित अजून भरपूर प्रश्न आपल्यासाठी मी देणार आहे. यानंतरचे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन म्हणजे घंटीचं बटन दाबून ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला मिळतील.